Right, thanks. Right, somebody could pray. Yeah, thank you, Lord, Father. Praise and worship you, Father. We want to thank you, Lord, Mm, for this class. And Lord, bless Dr. Paul and even Brother Dongre. And even we mm, pray for the very good network and yeah. every place where students also can hear and enjoy the teaching. Yes, Lord. Bless us. Holy Spirit, really we need you, Lord, one more time. Lord, help us. Thank you. In Mm. Jesus' name we pray. Amen. Amen. Thank you, Amen. Pastor Rebecca. So let's recap from last week. We looked at what is missions. आणि गेल्या आठवड्याची थोडी आपण उजळणी करूया. आपण सेवा कार्य म्हणजे काय या संबंधी शिकलो. And we saw that missions is primarily living and sharing the gospel. आणि सेवा कार्य म्हणजे मुख्यत्वे शुभवार्ता प्रस्तुत करणे किंवा शुभवार्ताची घोषणा करणे. And it all can also involve ministries like education, health, welfare, feeding giving people food, clothing, relief work after flooding. So it can be physical as well as spiritual. आणि सेवा कार्यामध्ये मुख्यत्वे करून सुवार्तेची घोषणा, पण त्याचबरोबर इतर सामाजिक उपक्रमही राबवले जातात. म्हणजे भूकंप असेल किंवा पूर असेल, त्यावेळेला लोकांना मदत करणे, लोकांना अन्न देणे, पाणी देणे किंवा त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे किंवा त्यांना त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करणे, लहान मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे, इतर सामाजिक उपक्रमही स्वार्थेबरोबर राबवले जातात. तेही सेवा कार्याच्याच अंतर्गत येतात. आमेन. Amen. So, as we've seen from many missions in India, that when the physical need has been met through either education or health or social work, that has opened the way to sharing the gospel with people. आणि आम्ही पाहिलं, की भारतामध्ये अनेक वेळेला ज्यावेळेला लोकांच्या सामाजिक गरजा पुरवल्या जातात, जे गरीब आहेत, शोषित आहेत, अनाथ, विधवा, पोरके आहेत, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषध-पाणी इत्यादी पुरवलं जातं. त्यावेळेला सुवार्थेसाठी मग दरवाजा उघडला जातो आणि लोक येशूवर विश्वास ठेवायला तयार होतात. आमेन. Amen. Thank you, God. So, this lesson we're going to be look at Jesus, who is, was, and still is, and always will be the greatest missionary, the greatest evangelist. आणि आम्ही मग पवित्र शास्त्रामधून पाहतो, की जगातील सर्वात मोठा किंवा सर्वात महान जर सेवेकरी किंवा सुवार्तिक कोण होता, तर तो दुसरा-तिसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त होता. And of course, whether it's mission work or evangelism or everything, Jesus is always our first example. आणि मग सुवार्थ कार्य असो, सेवा कार्य असो किंवा सामाजिक मदतीचं कार्य असो, प्रभू येशू ख्रिस्त हा नेहमीच आमच्यासाठी एक उदाहरण किंवा कित्ता असा झाला आहे. So we're going to look at Jesus, how Jesus did conducted mission work or evangelism in John chapter 4. Sorry, in John chapter 4 with Jesus in Samaria. आणि योहान शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शोम्रोनामधून जात असताना त्याने कशा प्रकारे हे सेवा कार्य केलं, याची आज आपण थोडीशी ओळख करून घेऊया. So please turn with me to John chapter 4. योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय आपण उघडूया. And please read John 4 and verse 4. 4थं वचन, योहान 4:4. आणि त्याला म्हणजे येशूला शोम्रोनामधून जावे लागले. आमेन. Right, so we see that God the Father is sending Jesus to Samaria. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, की देव पिता आता येशूला शोम्रोनामध्ये पाठवत आहे.
And we know from the second book of Kings and chapter 17, I'm just quoting the reference, that the Samaritans, because they had a mixed religion, were a despised people by the Jewish people. या आणि शोमरोनी जे लोक होते, आता हे शोमरोनी कोण होते ते थोडक्यात बघूया. ज्या यहुदी मुलींनी यहुदीतर मुलांशी लग्न केलं होतं किंवा ज्या यहुदी मुलांनी यहुदीतर मुलींशी लग्न केलं होतं, असे मिश्र विवाह त्या कुटुंबांना शोमरोनी म्हणत आणि यहुदी लोक त्यांचा तिरस्कार करत त्यांनी समाजातून बाहेर काढलं होतं. आणि असे जे शोमरोनी यहुदी लोक त्यांच्याशी व्यवहार करत नसत. दुसरे राज्यामध्ये आम्ही पाहतो की यहुदी लोक शोमरोन्यांबरोबर कोणताही व्यवहार करत नसत. आमेन. And we read in verse 4, verse 4, he needed to go through. It's something he needed to do. In the will of God the Father, he needed to go through Samaria. हा, आणि योहान 4:4 मध्ये काय आम्ही वाचतो की जणू काय देव पित्यानं प्रभू येशूला शोमरोनामध्ये पाठवलं. Jesus needed to walk in the will of God. You and I, we need to walk in, excuse me, in will of God. हा, जसं प्रभू येशू ख्रिस्त देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगात आला होता, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे विश्वासणारे बंधू भगिनी आहोत, आम्हालाही देव पित्याची इच्छा पूर्ण करावायची आहे. आमेन. And it might be the Lord sent, like the Samaritans were despised, the Lord may send us to people who are despised, like the Samaritans. आणि मगाशी आपण पाहिलं की शोमरोनी लोकांचा यहुदी लोक तिरस्कार करत असत. त्यांच्या गावातून किंवा त्यांच्या गावा शेजारून ते जात नसत. लांब वळसा पडला तर चालेल, परंतु शोमरोन्यांच्या जवळ जायचं नाही अशी जणू काय त्यांची भावना होती. इतका ते शोमरोनी लोकांचा तिरस्कार करत असत. आमेन. Amen. The Lord may send us to people the same as the Samaritans, despised people. आणि आज देखील जगात असे जे लोक आहेत, जे दलित आहेत, दरिद्री आहेत, शोषित आहेत, समाजाकडून तिरस्कृत आहेत, बहिष्कृत आहेत, ज्यांना मुख्य समाजधारेपासून अलग केलेलं आहे, बाजूला केलेलं आहे, अशा लोकांपर्यंत आम्हालाही पोहोचायचं आहे. आमेन. Amen. Please read verses 6 and 7. 6 आणि 7 वचन आपण वाचू. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे. आमेन. Amen. Daniel Rod. So we see the woman of Samaria came to draw the water from the well at night time when it was dark. In other words, when other people couldn't see her. या आणि ज्यावेळेला येशू शोमरोनातून जात होता, तिथं याकोबाची विहीर होती. इथं झरा म्हटलेला आहे म्हणजे विहीर. आणि त्या विहिरीवर दुपारच्या वेळेला एक शोमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी आलेली होती. आमेन. And we know that Samaritans were a despised person, and this woman was despised as a despised person by her own despised people. आणि आता आम्ही मगाशी पाहिलं की शोमरोनी लोकांचा यहुदी लोक तिरस्कार करत असेल. आता ही शोमरोनी स्त्री जी दुपारच्या वेळेला पाणी भरायला आली आहे, तिचा देखील गावातील लोक तिरस्कार करत होते. पण येशूनं तिला प्यायला पाणी मागितलं, त्यामुळे ती आश्चर्यचकित झाली. आमेन. But Jesus associated himself with her. He mixed with her. He met her by the well. आणि मग विहिरीजवळ प्रभू येशू ख्रिस्ताची आणि या शोमरोनी स्त्रीची भेट झाली. आणि ही स्त्री विहिरीतून पाणी काढत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्याकडे प्यायला पाणी मागितलं. Please read verse 9. Verse 9. 9वं वचन आपण वाचूया. तेव्हा ती शोमरोनी स्त्री येशूला म्हणाली,
आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोम्रोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शोम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. So again, we're seeing that the Samaritans were despised by the Jewish people. आणि या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की यहुदी लोक शोम्रोनी लोकांचा तिरस्कार करत असत. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवीत नसत. Verse 10, please read verse 10, verse 10. 10वं वचन आपण वाचूया. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आमेन. So Jesus says, if you knew who was asking, you would ask him being Jesus, for the living water, the Pane. आणि येशू त्या शोम्रोनी स्त्रीला काय म्हणाला? तुझ्याबरोबर बोलणारा कोण आहे? तुला पाणी मागणारा कोण आहे? हे जर तू ओळखलं असतेस तर तू त्याच्याजवळ जीवनी पाणी मागितलं असतंस. Now, water, Pane, in the Bible is a symbol of God, the Holy Spirit. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी संदर्भ आम्ही पाहतो की पाणी हे देव जो पवित्र आत्मा याची उपमा असं आहे. पाण्याला पवित्र आत्म्याची उपमा दिलेली आहे. So Jesus is saying to this woman, if you knew who was asking, you would ask me for the gift of the Holy Spirit, Pavitratma. हा, आणि प्रभू येशू जणू काय या शोम्रोनी स्त्रीला म्हणत आहे, तुझ्याबरोबर बोलणारा कोण आहे? मला तू जर ओळखलं असतंस तर तू माझ्याजवळ जिवंत पाणी मागितलं असतंस. म्हणजे तू माझ्याजवळ देव ज पवित्र आत्मा याची मागणी केली असतीस. आमेन. Amen. So please read verse 11. 11व्या वचनमध्ये ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढाव्यास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? Daniel. So the woman says, the well is deep. स्त्री म्हणाली की विहीर खूप खोल आहे. And we know from Genesis 1, I'm just quoting it, just Genesis 1 and verse 28, that you and I, we are created in the image of God. उत्पत्ती 1:28 मध्ये आम्ही वाचतो की देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचे असे निर्माण केलेले आहे. आमेन. Well, we can't fathom with our natural mind, our finite mind, how deep God is. But we are told, again in Genesis, that we are, you and I, mankind is created in the image of God. बऱ्याच वेळेला आमच्या बुद्धीनं ते आम्हाला नीटसं समजू शकत नाही. पण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवाने मानवाला म्हणजे आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं असं निर्माण केलेलं आहे. आमेन. Amen. Now, please return me one cross references there. Psalm 42 and 7. Psalm 42 and verse 7. (42 and 7). Yes, please. या स्तोत्र 42 आणि 7 वचन आपण व्हावे. स्तोत्र 42:7.
तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावित आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. धन्यवाद. So the psalmist is saying, deep calls to deep. आणि स्तोत्रकर्ता या ठिकाणी धबधबा किंवा पाण्याच्या लोंढ्याची उपमा देत आहे. That is that deep within us, we are calling, we have a call to have a personal relationship with God through his beloved Son, Jesus. आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा म्हणजे देवाचा जो एकुलता एक प्रिय पुत्र याच्या बरोबर वैयक्तिक नातेसंबंध निर्माण केला पाहिजे. It has been said that mankind has a God-shaped vacuum. असं म्हटलं जातं की प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये एक पोकळी आहे आणि ही पोकळी केवळ देवच भरून काढू शकतो. देवाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने ही पोकळी भरून काढता येत नाही. आमेन. Amen. So until you and I come to know Jesus as Savior, you and I have had a God-shaped vacuum within us because we are created in the image of God. आणि प्रभू येशूला स्वीकारण्यापूर्वी म्हणजे आमचं तारण होण्यापूर्वी आम्हा प्रत्येकामध्ये अशी एक पोकळी होती, ज्या पोकळीमध्ये केवळ देवच ती पोकळी भरू शकतो. आणि ज्या वेळेला आमचं तारण झालं, आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्यावेळेला पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला, जणू काही ती पोकळी भरून गेली, आमच्या पापांची क्षमा झाली, आम्ही नीतिमान बनलो, देवाची लेकरं बनलो, आमचं तारण झालं. Amen. So when we come to know Jesus as our personal Lord and Savior, receive the new clean heart, as it says in Ezekiel, and the infilling or baptism of the Holy Spirit, then we have that God-shaped vacuum filled because Jesus is living inside of us. आणि पवित्र आत्म्याच्या रूपाने जणू प्रभू येशू ख्रिस्तच आमच्या जीवनामध्ये आला, आमच्या अंतःकरणामध्ये आला आणि आमच्या अंतःकरणामध्ये असलेली जी पोकळी होती ती त्यानं भरून काढली आणि आमचं तारण झालं. आम्ही देवाची लेकरं बनलो, आम्ही विश्वासणारे बनलो. So it's only when we come to know Jesus, the things of this world cannot satisfy us or only temporarily. It's only Jesus living inside us by the Holy Spirit as a reality that we can be truly satisfied. आणि म्हणून प्रत्येक मानवामध्ये असलेली ही जी पोकळी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय इतर कोणीही योग्य प्रकारे पूर्णपणे भरून टाकू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तच ती पोकळी भरून काढू शकतो आणि एका व्यक्तीचं तारण करू शकतो. आमेन. Amen. Turn with me, please, back to John chapter 4. John chapter 4, and let us read John 4 and verses 13 and 14. पुन्हा आपण योहान 4थ्या अध्यायाकडे वळूया. 13 आणि 14 वचन. 13 आणि 14. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असे होईल. आमेन. Amen. So, famous words here. I used to sing it at Sunday school. Whoever drinks of this water, that's the Holy Spirit. Jesus said in verse 30, they'll never be thirsty again because Jesus satisfies us. आणि यामध्ये सांगितलेलं आहे की येशू देईल ते पाणी जो पिईल म्हणजे पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वस्ती करेल आणि मग पुन्हा त्याला कधीही तहान लागणार
नाही. आमेन. Amen. Bless you. So in verse 14, Jesus said that water will spring up within you like a fountain of life to everlasting life. आणि ते पाणी म्हणजे पवित्र आत्मा त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. आमेन. Hallelujah. So please read verses 16 to 18. 16व्या वचनापासून पुढे वाचूया आपण. येशू तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस. आमेन. Amen, Ganga. This woman is totally taken surprised by Jesus. Why is that? आणि या शोमरोनी स्त्रीला येशूनं असं काय सांगितलं की ती एकदम आश्चर्यचकित झाली. आश्चर्याचा धक्का तिला बसला. Because Jesus had never met her before until he came to Samaria. He didn't even know who she was. And here we see he told her her whole life's history. प्रभू येशू कधीही शोमरोनात यापूर्वी आला नव्हता. तिच्या गावाला त्यानं कधीही भेट दिली नव्हती. आणि असं असून देखील या शोमरोनी स्त्रीच्या कुटुंबाची बारीक सारीक माहिती येशूला होती. Because Jesus here we see was moving in one of the gifts of the Holy Spirit. He was moving in the word of knowledge. आणि पवित्र आत्म्याचं एक कृपादान आहे. त्याला विद्येची उक्ती असं म्हटलेलं आहे नव्या करारामध्ये. आणि या पवित्र आत्म्याच्या कृपादानानुसार प्रभू येशू ख्रिस्ताला या शोमरोनी स्त्रीच्या संपूर्ण जीवनाची, कुटुंबाची जणू काय माहिती होती. That is supernatural knowledge from God. आणि देवापासून मिळालेलं हे अलौकिक ज्ञान आहे. And here in England, we have sometimes seen the Lord move in our evangelism with supernatural knowledge, and the word of knowledge. Well, how did you know that? He said, well, the Lord told us. आणि मग सुवार्ता प्रसार करताना अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडतात की सुवार्तिक किंवा देवाचे सेवक समोर असलेल्या व्यक्तींच्या जीवनातील काही घटना, काही प्रसंग त्यांना सांगतात. त्यांना माहीत नसतात, पण देवच पवित्र आत्म्याद्वारे त्यांना त्या गोष्टी प्रगट करतो. त्याला विद्येची उक्ती असं म्हटलेलं आहे. Amen. Verse 19. Please read verse 19. 19वे वचन आपण वाचू. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले आहे. आमेन. Amen. The woman says to Jesus, you are a prophet. ती स्त्री म्हणाली की तुम्ही माझ्या जीवनातल्या घटना सगळ्या सांगितल्यात. माझं जीवन सगळं तुम्हाला माहित आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने देवाचे सेवक आहात, देवाचे संदेष्टे आहात. आमेन. Amen. We see throughout this passage and throughout the Bible that God's revelation, that's what God shows us, is progressive. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचं प्रगटीकरण टप्प्याटप्प्याने या स्त्रीला मिळत आहे किंवा प्राप्त होत आहे. आमेन. So when we've done evangelism or missions, and we see the people come to the Lord in stages, just as in John 4, this woman was coming to Jesus in stages. The progression with revelation of the Holy Spirit was progressive. आणि जसं स्वार्थ प्रसारामध्येही
टप्प्याटप्प्यानं येशूविषयीची माहिती घेऊन तारणाविषयीची, पापाविषयीची, वधस्तंभाविषयीची माहिती मिळाल्यामुळं लोक प्रभू येशूकडे येतात. तसंच या स्त्रीला देखील येशू बरोबर बोलत असताना क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं येशूची माहिती प्राप्त झाली. येशूविषयीचं ज्ञान प्राप्त झालं. Amen. Now, please read verses 20 down to verse 24. 20व्या वचनापासून पुढे आपण वाचू. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो. कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्यानं व खरेपणानं पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंवा आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आमेन. Amen, Daniel. Yes, so they were thinking, some people were saying, you've got to go to a certain geographical location like Jerusalem to worship Jesus. No, there is no geographical location that you need to go to worship. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे किंवा अशी समजूत आहे की एका ठराविक ठिकाणी जाऊन देवाची किंवा येशूची भक्ती उपासना केली तरच ती त्याला मान्य होईल. परंतु ते खरं नाही. आम्ही देवाची किंवा येशूची उपासना जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी करू शकतो. आमेन. Amen. Jesus said that God the Father is seeking people to worship him in spirit and in truth. आणि येशू त्या शोमरोनी स्त्रीला म्हणाला की कोणत्या तरी ठिकाणी जाऊन उपासना केली तरच ती देवाला मान्य होईल असं नाही, तर उपासकांनी म्हणजे देवभक्तांनी, विश्वासणाऱ्यांनी देवाची उपासना आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे. आमेन. Amen. So the original passage in Acts 3, the original Greek means a true spirit. आणि मूळ भाषेमध्ये असलं असा त्याचा अर्थ आहे की आत्म्यामध्ये, आत्म्याने आणि खरेपणाने, सत्यात आणि आत्म्यात देवाची उपासना केली पाहिजे. आमेन. That is, we worship God from the new clean heart, from the Holy Spirit, who is living inside us. आता आम्हाला नवीन हृदय प्राप्त झालेलं आहे. त्या नवीन हृदयामध्ये पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. म्हणून आम्ही देवाची उपासना पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आमच्या हृदयात किंवा आमच्या अंतःकरणाने केली पाहिजे. आमेन. So, please read verses 25 and 26. 25व वचन. ती स्त्री त्याला म्हणाली, मशीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. आमेन. Now again we see that the revelation of the Holy Spirit as to who Jesus is to this woman is progressive. आणि या ठिकाणी आम्ही टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने प्रभू येशू कोण आहे याची ओळख
या शोमरोनी स्त्रीला झाली. सुरुवात कुठून झाली? ती म्हणाली तुम्ही यहोदी. मग यहोदी आधी ती म्हणाली सर, महाराज, आदरायुक्त, मग यहोदी, मग संदेष्टा, आणि आता हे मशिहापर्यंत आलेलं आहे. टप्प्याटप्प्यानं येशू ख्रिस्ताची तिला ओळख झाली. आमेन. Amen. Verse 25, even Messiah is coming, and that means in the original, the promised one. हा, आणि मशिहा म्हणजे देवाचा अभिषिक्त, देवाने नेमलेला यहुद्यांचा राजा, हे देवाचं अभिवचन होतं. तो मशिहा येणार आहे असं शोमरोनी स्त्री येशूला सांगत होती. येशूने तिला सांगितलं तो मशिहा म्हणजे तुझ्याबरोबर बोलणारा मीच आहे. आमेन. Amen. Who is called Christ? Now, Christ in the original Greek means God's anointed one. आणि ख्रिस्त याचा अर्थ मूळ भाषेमध्ये देवाने अभिषिक्त केलेला. आमेन. Verse 26, Jesus says, again see the revelation of the Holy Spirit, I who speak to you am he. Jesus was revealing himself to this woman. 26व्या वचनामध्ये प्रभू येशू या शोमरोनीच्या स्त्रीला सांगत आहे, तो मशिहा म्हणजे तुझ्याबरोबर बोलणारा जो व्यक्ती आहे तो मीच आहे. आमेन. Amen. Please read verses 28 and 29. 28वं वचन. ती स्त्री तर आपली घागर तिथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? आमेन. Amen. So, woman's putting down her pots, and she's going telling everybody about Jesus. आता त्या स्त्रीनं ती पाणी भरायला विहिरीकडे आली होती, पण ते पाणी वगैरे सगळं ती विसरली. तिनं तिची घागर तिथंच टाकली आणि गावामध्ये पळत पळत गेली आणि गावातील सर्व गावकऱ्यांना जाऊन तिनं येशूविषयी सांगितली, ख्रिस्ताबद्दल सांगितली. जणू काय तिनं सुवार्ता सांगितली. आमेन. Amen. So, this woman is what we call a super spreader. Everywhere she's going, she's sharing the gospel about Jesus. आणि मग या Gospel of स्त्रीला Jesus. आपण सुवार्तिका असं म्हणू शकतो. ज्या ज्या ठिकाणी ती गेली त्या त्या ठिकाणी तिनं येशू बद्दल लोकांना सांगितलं, येशूची सुवार्ता लोकांना सांगितली. आमेन. And many of the great best evangelists are the young believers. Why? Because they are in that first love relationship with Jesus. They're very fired up for Jesus. And everywhere they go, they're sharing the gospel. आणि मग सुवार्तिकाचं हेच काम आहे किंवा हेच त्याचं बोलावणं आहे, हेच त्याचं पाचारण आहे. जिथं जिथं ते जातील तिथं तिथं त्यांनी येशूची घोषणा केली पाहिजे, येशूची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे. आमेन. Amen. Please read verse 32. 32वं वचन आपण वाचू. शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा, परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ आहे. आमेन. Food, carnal. Jesus said, I have food to eat of which you do not know. हा, येशू आपण शिष्यानं खाणं. म्हणाला, तुम्हाला माहित नाही असं जेवण माझ्याजवळ आहे. What is that? To do the will of God, to walk in the will of God. हा, मग असं कोणतं जेवण प्रभू येशू ख्रिस्ताकडे होतं? देवाची इच्छा पूर्ण करणे. आमेन. And as we shared before, you and I must pray. I'm praying about certain decisions right now. Lord, please make your will very clear to me. आणि मग मी अनेक वेळा, प्रत्येक वेळा
माझ्या जीवनामध्ये जीवनाविषयी माझ्या सेवेबद्दल प्रार्थना करताना देवाला विनंती करतो प्रार्थनेमध्ये की देवा तुझी इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे हे तू मला स्पष्टपणे प्रगट कर, दाखवून दे. आमेन. Amen. Please read verses 35 to 38. 35व्या वचनापासून. अजून 4 महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला सांगतो, आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरतो व एक कापतो, अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापावयाला मी तुम्हाला पाठवले. दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहात. आमेन. Amen. So Jesus is saying, look, the harvest is white. White is like saying where you are, there's sugar, a lot of sugar in round Collarport. You see, it's ready to harvest, to be brought in. येशू शिष्यानं म्हणाला की आता पीक कापण्याजोगं झालेलं आहे. म्हणजे आम्ही शेतामध्ये पाहतो, ऊस वाढून मोठा होतो, तोडण्यासाठी, साखर कारखान्याला पाठवण्यासाठी, किंवा भात किंवा गहू, त्याला लोंब्या येतात आणि अशा प्रकारे की पीक जे आहे ते कापणीसाठी तयार झालेलं आहे. And this is the situation today. The harvest is ready. Harvest, it says in Psalm 126, we should come rejoicing, bringing in the sheep. We are to bring in the harvest. The harvest speaks about the souls of people. आणि स्तोत्राच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे हंगाम काय आहे? हंगाम हा आत्म्यांचा हंगाम आहे. म्हणजे जगातील आत्मे, जे जगातील लोक पापामध्ये हरवलेले आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना येशूची स्वार्थ सांगून देवाच्या जवळ आणणे म्हणजे पीक गोळा करणे असं आहे. आणि येशू म्हणतो की आता हंगाम तयार आहे, म्हणजे लोक तयार आहेत सुवार्थ ऐकण्यासाठी, येशूवर विश्वास ठेवण्यासाठी. तुम्ही गेलं पाहिजे, त्यांना येशूची स्वार्थ सांगितले पाहिजे, येशूवर विश्वास ठेवण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणलं पाहिजे. आमेन. Amen. So, verse 36, we have got to sow the seed of the word of God, and somebody will bring in, reap the harvest. But we're all rejoicing. Those that share the seed of the word of God, preach the word of God, and those that share the word of God and bring in the harvest. We're all rejoicing. आणि 36व्या वचनामध्ये सांगितलं पाहिजे की एक जण बी पेरतो म्हणजे सुवार्ता सांगतो, एक जण जणू काही पाणी घालतो, खत घालतो आणि ते पीक वाढवतो, आणि नंतर दुसरा कोणीतरी येऊन त्याची कापणी करतो. म्हणजे या आत्म्याच्या पिकाची कापणी करताना, हंगामाची कापणी करताना त्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो. बी पेरणार आहे, पाणी घालणार आहे, खत घालणार आहे आणि कापणी करून हंगाम गोळा करणार आहे. तरी सर्वांनी मिळून हे देवाचं कार्य केलं पाहिजे, स्वार्थेचं कार्य केलं पाहिजे आणि देवासाठी, देवाच्या राज्यासाठी आत्मे जिंकले पाहिजे. आमेन. Amen. As it says in Galatians 6, we must sow in the Holy Spirit, we will reap in the Holy Spirit. But if you sow in the flesh, you're going to reap in the flesh. आणि गलतीकाराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो, जर आम्ही आत्म्याने पेरणी केली तर आम्ही आत्म्याने कापणी करू शकतो, पण आम्ही देह स्वभावाने जर पेरणी केली तर देह स्वभावाचंच पीक आमच्या पदरात पडेल. आमेन. It's like where you live in Collarpore, where I was for 2 years. You see, you've got all those sugar plantations around where somebody had to sow the sugar for the sugar to grow.
या आणि मी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये सेवा करत होतो तेव्हा मी अनेक वेळेला रस्त्याच्या बाजूला शेतामध्ये आणि ऊसाची शेती पाहिली आणि मग ऊस कसा तो वाढवतात कापून शुगर फॅक्टरीला कसा पाठवतात त्यापासून साखर तयार करतात आणि याची माहिती मी घेतली. त्याप्रमाणेच हे सुवार्ता कार्याचं आहे. आमेन. And it's the same with the gospel. We must, like it says in the parable of the sower in Matthew 13, wherever we go, we must share the gospel. I do it wherever I go, whether it's England, India, wherever, Europe. I share any on buses, trains, whatever. I share the gospel with whoever I can share it with. आमेन. आणि मत्तयाच्या 13व्या अध्यायामध्ये, मार्काच्या 4थ्या अध्यायामध्ये पेरणाऱ्याचा दृष्टांत आम्ही वाचतो. त्या ठिकाणी पेरणारा बी पेरतो आणि ही बी दुसरं तिसरं काही नसून देवाचं वचन आहे. त्याचप्रमाणे आम्ही विश्वासणारे ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनाची पेरणी केली पाहिजे. म्हणजेच आम्ही लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. त्यासाठीच देवानं आम्हाला बोलावलेलं आहे, आम्हाला पाचारण केलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये बघाल तर असंच आहे. मी ज्या देशामध्ये, ज्या ठिकाणी, ज्या गावामध्ये, ज्या संस्थांमध्ये, मंडळामध्ये जातो, तिथं प्रत्येक ठिकाणी मी संधी मिळेल तशी येशूची सुवार्ता लोकांना सांगतो. आमेन. Amen. So, like it says in Psalm 126, we should come rejoicing when we bring in the harvest. That's the harvest of men and women and boys and girls when they come to Jesus in these end times, which I believe we're living in the end times. We're going to see a great harvest in India, Pakistan, wherever. Multitudes, thousands and millions coming to know Jesus. आणि मग शेवटच्या काळामध्ये भारत असेल आणि आजूबाजूचे देश असतील, नेपाळ असेल आणि पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, आता अच्छा. अनेक आत्मे प्रभू येशूच्या राज्यामध्ये येत आहेत आणि त्यासाठी स्वार्थ सांगितली जात आहे. पीक जणू काही गोळा करण्यात येत आहे आणि जगभरामध्ये हे शेवटच्या काळातील हंगाम चाललेला आहे आणि पीक गोळा करण्यात येत आहे. आत्मे जिंकले जात आहेत आणि देवाच्या राज्यामध्ये आत्म्यांची भर पडत चाललेली आहे. संपूर्ण जगामध्ये अनेक देशामध्ये आम्ही हे दररोज पाहतो आहे. आमेन. And we will have that great privilege when we share the gospel with other people. आणि मग आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे, सुविधा देवानं आम्हाला दिलेल्या आहेत की इतरांना सुवार्थ सांगून आम्ही त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणू शकतो. आमेन. And in closing, I'm going to summarize to save time verses 39 to 43. This woman of Samaria, she's a super spreader. Wherever she goes, she's sharing the gospel. आणि शेवटी मला एवढंच सांगायचं आहे 39 ते 42 वचनामध्ये की ही शमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी विहिरीवर आली होती, पण येशूनं तिला सुवार्ता सांगितली, स्वतःची ओळख करून दिली आणि मग ती एक सुवार्तिका बनली आणि मग जिथं जिथं ती जाईल तिथं तिथं तिनं येशूबद्दलची सुवार्ता लोकांना सांगितली. गावातील सर्व लोकांना ती येशूकडे घेऊन आली आणि ती एक सुवार्तिका बनली. आमेन. And then in verse 42, again, we see the progressive revelation of the Holy Spirit. आणि 42व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याचं एक महान प्रगटीकरण त्या ठिकाणी आम्ही पाहतो आणि ते म्हणजे गावातील लोक त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास ठरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. आमेन. Amen. Because in verse 42, she says, and we know that this indeed the Christ, the Savior of the world, referring to Jesus. आणि मग गावातल्या लोकांनी ही येऊन येशूची भेट घेतली आणि त्यांनी साक्ष दिली की आम्ही आता येशूला भेटलो आहे, येशूला पाहिलं आहे, येशूची वाणी ऐकली आहे आणि आम्ही आता विश्वास धरतो की खचित हाच जगाचा तारणारा आहे. आमेन.
Amen. So, yeah, so she had that revelation that Jesus is the Christ, God's anointed, and wherever she went, she was sharing the gospel. आणि या शोमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताचं हे प्रगटीकरण मिळालं की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा उद्धारकर्ता आहे. आणि मग जिथं जिथं ती गेली तिथं तिथं लोकांना तिनं येशूची सुवार्ता सांगितली. येशू हा जगाचा तारणारा आहे, मुक्तिदाता आहे, याची घोषणा ती करीत राहिली. आमेन. Amen. I'm going to finish there, and not that we finished the class, we've got 15 more minutes. Let's do the assignments, which is the usual assignment. Please do a summary of today's class. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे की आज योहान कृत सुवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये शोमरोनी स्त्रीच्या घटनेवरून ज्या गोष्टी तुम्ही शिकल्या त्या सारांश रूपानं लिहायच्या आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आजच्या वर्गामध्ये तुम्ही शिकल्या त्या थोडक्यामध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. हा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आणि दुसरा एक गृहपाठला मला भाग आहे, हाऊ कॅन आय शेअर द गॉस्पेल इन अ रिलेव्हंट वे. माझ्या आजूबाजूच्या ठिकाणी म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, शेतभातामध्ये, दुकानदारीमध्ये, ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना मी कशा प्रकारे सुवार्ता सांगू शकतो. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना मी कशा प्रकारे योग्य पद्धतीने सुवार्ता सांगू शकतो किंवा येशूची ओळख करून देऊ शकतो. हे 2 गृहपाठ आहेत. पहिला गृहपाठ योहानच्या शोमरोनीच्या घटनेमधील सर्व गोष्टींचा सारांश थोडक्यामध्ये आज जे काही तुम्ही शिकला ते लिहायचं आहे. आणि दुसरा गृहपाठ आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही योग्य पद्धतीने प्रभावी रीतीने कशा प्रकारे सुवार्ता सांगू शकता. आमेन. Amen. Let's help the students with this, because what we saw in John chapter 4, Jesus met this lady at her very point of need. या आणि योहान 4 मध्ये आम्ही पाहिलं की प्रभू येशूनं योग्य वेळी या शोमरोनी स्त्रीची भेट घेतली. So when we share the gospel or do mission work, we got to share the gospel like Jesus did in John chapter 4 in a relevant way. आता ही शोमरोनी स्त्री पाणी काढायला आली होती विहिरीवर. मग येशूनं पाण्यापासून सुरुवात करून तिला पवित्र आत्म्यापर्यंत नेलं. म्हणून आम्ही देखील सुवार्ता सांगताना लोकांच्या जीवनामध्ये असलेल्या सामान्य गोष्टींपासून सुरुवात करून त्यांना सुवार्ता सांगितली पाहिजे, येशूची ओळख करून दिली पाहिजे. आमेन. So when we share like with Jesus with this woman, he shared the gospel in such a way she'd understand it. She went to the well every day. She had the bucket. She needed the pani, the water. And the way Jesus communicated the gospel, shared the gospel with her, it was relevant. It's a way, in such a way, she could understand the gospel. आता ही शोमरोनी स्त्री दररोज त्या विहिरीवर येत होती, पाणी भरत होती. तिच्याजवळ पोहरा होता, दोरी असेल किंवा घागर असेल आणि पाणी, आणि तिला त्याची माहिती होती, ती सवय होती तिला. म्हणून ती रोज करत असलेल्या त्या गोष्टीमधूनच येशूनं तिला सुवार्ता सांगितली. म्हणजे आम्ही देखील सुवार्ता सांगताना लोकांच्या जीवनामध्ये घडत असलेल्या सामान्य गोष्टींचा वापर करून त्यांचा आधार घेऊनच लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. आमेन. Now turn to the chapter before John 4 is John chapter 3 with Jesus with Nicodemus. आणि योहान कृष्ण वर्तमान 4थ्या अध्यायाच्या अलीकडचा जो अध्याय आहे, 3रा अध्याय,
त्या ठिकाणी एक धार्मिक एक पुढारी आहे निकदेम नावाचा, त्याच्याशी येशू बोलतो आहे. And Jesus is sharing the same gospel, but in such a way an educated religious leader like Nicodemus could understand. हा. आता येशूनं निकदेम या व्यक्तीला सुवार्ता सांगितलेली. त्यावेळेला निकदेम हा एक धार्मिक व्यक्ती होता. तो सुशिक्षित होता. त्यामुळं त्याला समजेल अशा भाषेमध्ये येशूनं त्याला सुवार्ता सांगितली. He talked about being born again, being born of the water and the Holy Spirit. Nicodemus understood it. हा. आणि मग येशूनं त्याला सांगितलं पाण्यानं जन्म कसा घेतला पाहिजे, पाण्याचा आणि आत्म्याचा जन्म कसा झाला पाहिजे. आणि मग निकदेम हा धार्मिक असल्यामुळे त्याला त्या गोष्टी समजून आल्या. Because he knew the scriptures, he knew Ezekiel, and he knew what Jesus was talking about. It was relevant to him. आणि निकदेम हा धार्मिक व्यक्ती असल्यामुळे त्याला जुना करार माहित होता आणि जुन्या करारातल्या काही बऱ्याच गोष्टी माहित होत्या आणि येशू काय बोलत आहे नव्या जन्माविषयी ते त्याला समजून आलं. आमेन. So the gospel, same gospel we share, gospel doesn't change, but with whoever we're sharing with, we must share the gospel in a relevant way and meet them, see the Lord meeting them at their point of need. हा. आणि मग सुवार्ता बदलत नाही. सुवार्ता एकच आहे. येशू जगाचा तारणारा आहे. पण ज्या व्यक्तीला आम्ही सुवार्ता सांगतो त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, तिचं शिक्षण, तिचा अनुभव, तिची बुद्धी, ज्ञान या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या व्यक्तीला समजेल अशा पद्धतीनं आम्ही तिला सुवार्ता सांगितली पाहिजे. And in 1 Corinthians 9 and verse 22, Apostle Paul said, be all things to all people, to the Jews a Jew, to the Greeks and the Gentiles a Jew or a Gentile. In other words, share the gospel in such a way they understand it and it is relevant. हा. आणि पहिले करीत 9व्या अध्यायामध्ये जसं संत पौल म्हणतो, यहुद्यांसाठी मी यहुदी आहे, हेलेन्यांसाठी मी हेलेने आहे, विदेशांसाठी मी विदेशी आहे. म्हणजे ज्या प्रकारच्या लोकांना आम्हाला सुवार्ता सांगायची आहे त्या प्रकारच्या लोकांना समजेल अशा पद्धतीनं आम्ही येशूची सुवार्ता त्यांना सांगितली पाहिजे. आमेन. Amen. Now we've got 5 minutes before we close the class. Dr. Charles, Pastor Prabhakar, Pastor Dongri, would you like to share anything? Yeah. Okay. Thank you. So we heard wonderful teaching on evangelism. स्वार्था प्रसारा संबंधी आपण एक प्रभावी संदेश मार्गदर्शन पौल यांच्याकडून आज ऐकलेला आहे. And evangelism is proclaiming the good news. आणि स्वार्था प्रसार म्हणजे चांगल्या बातमीची घोषणा करणं. And we just learned that it must be very relevant. आणि आम्ही पाहिलं की स्वार्था प्रसार हा प्रभावी असला पाहिजे, पण ज्या व्यक्तीला आम्ही स्वार्था सांगतो त्या व्यक्तीला समजेल अशा पद्धतीनं आम्ही त्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली पाहिजे. It would be appealing to people. आणि लोकांना ती सुवार्ता समजली पाहिजे आणि त्यांना ती लक्षात आली पाहिजे. And this is a starting point for world missions. आणि जागतिक सेवा कार्याची ही जणू काही सुरुवात असं आहे. But as we think about Jesus, the greatest missionary ever, आणि प्रभू येशू ख्रिस्त जगातील सर्वोत्तम सेवेकरी असा जो आम्ही पाहतो, his mission work include 3 things. आणि प्रभू येशूच्या सेवा कार्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आम्हाला आढळतात.
We find that in Matthew chapter 4 and verse number 23. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 23वे वचन. मत्तै 4:23 मध्ये आम्ही पाहतो. So here the Bible says Jesus was teaching in the synagogues, नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत he was preaching the gospel of the kingdom, तो देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत होता and he was healing the sick. तो लोकांचे सर्व प्रकारचे रोग बरे करत होता. So mission work consists of three things. आणि म्हणून सेवा कार्यामध्ये 3 गोष्टी अंतर्भूत आहेत. First of all, preaching the gospel. That's a starting point, as we learned from our teacher. आज आपण शिकल्याप्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे सुवार्तेची घोषणा करणे Then teaching them, making disciples. That's the आणि next step. शिक्षण देऊन त्यांना शिष्य बनवणे. Number 3, meeting their needs, physical needs. आणि तिसरी गोष्ट त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. And this is very, very important Bible verse in regards to world missions. आणि जागतिक सेवा कार्याच्या संबंधामध्ये हे वचन फार महत्वाचं ठरतं. Another thing we find that Jesus knew for what mission he is on this earth. He was on this earth. आणि प्रभू येशूला माहिती होतं की या जगामध्ये तो कोणत्या कार्यासाठी आलेला आहे. So for what kind of mission work God has called us, we must be very clear and write down. आणि म्हणून देवानं आपल्याला कोणत्या प्रकारच्या सेवेसाठी बोलवले आहे हे आम्ही देखील नीटपणे माहिती करून घेतलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे. Jesus' mission statement we find in Luke chapter 4 and verse number 18. लूक 4:18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेचं विधान आम्हाला समजून येतं. लूक 4:18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. आमेन. So here we find the mission statement of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचं जे विधान आहे ते या 18व्या वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसतं. So Jesus said, go into all the world. प्रभू येशूने आज्ञा दिली संपूर्ण जगामध्ये जा. Or Robert said, going into every man's and woman's world. आणि ओराल रॉबर्ट या सेवकाने म्हटलेले आहे की प्रत्येक जगातल्या स्त्री पुरुषापर्यंत तुम्हाला सुवार्ता घेऊन पोहोचलं पाहिजे. World of social media, world of Hollywood, world of education, politics. या आणि राजकारणाच्या क्षेत्रामध्ये, समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये, सिनेमा, नाटक, नृत्य, कला, शिक्षण या मनोरंजन या सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला सुवार्ता पोहोचवायची आहे. And then you write your mission statement. आणि मग तुम्ही तुमचं विधान लिहू शकता. And it must have 3 things. आणि त्यामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. Preaching the gospel, सुवार्तेची घोषणा करणं, teaching, शिक्षण making देणं, disciples, शिष्य बनवणं,
and helping people in need. आणि गरजेप्रमाणे लोकांना मदत करणे. Going into the world, in everyone's world, a particular world, God has called you. आणि मग जगामध्ये देवानं ज्या ठिकाणी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे, त्या एका ठराविक जगामध्ये, प्रांतामध्ये तुम्ही जाऊ शकता सुवार्तेची घोषणा करण्यासाठी. Or maybe God called you to preach the gospel to other nations. किंवा दुसऱ्या राष्ट्रांमध्ये, परदेशामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करण्यासाठी देखील देवानं तुम्हाला जर निवडलं तर तुम्ही जाऊ शकता. Jesus, the greatest missionary. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगातील सर्वोत्कृष्ट सेवेकरी किंवा मिशनरी असा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसतो. And Jesus said, as the Father had sent me, I send you. प्रभू येशू म्हणाला, जसं पित्याने मला सेवा करण्यासाठी या जगात पाठवलं तसं मी तुम्हाला या जगामध्ये पाठवतो. तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आमेन. Amen. And we can say, here I am, Lord, send me. आणि मग आम्ही विश्वासाने म्हटलं पाहिजे की प्रभू मी या ठिकाणी आहे, माझा उपयोग करून घे, मला पाठव, मी जाण्यासाठी तयार आहे. आमेन. Thank you, Brother Paul, Dr. Paul. Bye bye, डॉक्टर पॉल यांनी आभार everybody. मानतो या सुंदर शिक्षणाबद्दल. And now you write the summary. आणि आता तुम्ही सारांश लिहू शकता आजच्या धड्याचा. Remember, where the teacher's work stops, the student's work starts. लक्षात ठेवा, शिक्षकाचं काम संपतं तिथं विद्यार्थ्यांचं काम गृहपाठ सुरू होतो. आमेन. Thank you, Brother Dongle. थँक्यू God bless you. गॉड ब्लेस यू. थँक्यू. सी यू Okay. नेक्स्ट वीक. Thank you, Brother We'll log Doggy, out Pastor and then Rebecca, we'll and log in. Docs. Bye bye. Thank See you. you next Bye-bye. week. See you next week. Thank you. Thank Bye. you. Bye-bye.